स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटली तरी देशातील कित्येक गावांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। सरकारच्या कागदी योजना आणि प्रशासनाचा ढिसाळपणा यामुळे नागरिक तहानलेलेच राहतात। पण जेव्हा सरकार हतबल होतं तिथे एका महिलेचं मातृत्व आणि नेतृत्व धावून येतं। बुलढाणा जिल्ह्यातील न्यायदेवी गावातील महिला सरपंचाने गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवले। आमच्या गावात पाण्याची पहिले भरतीची समस्या होती। आम्ही सरपंच नव्हतो त्यावेळेस वाटेल तेवढे हाल झाले। आता आम्हाला काही सोय न झालं। आम्ही स्वतःच्या एरियाचं 3 वर्ष झाले पाणी देऊन राहिलो। आता घरचे दागिने मालकाचे हातचे दागिने होते ते दागिने मोडून आम्ही स्वतःच्या डबल विहीर खणली आणि आता लोकांना पाणी देऊन राहिलो। पण तरी पण आम्हाला टाकी जरूर पाहिजे की या गावात तेव्हा पाण्याची समस्या मिटेल आमची। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातली ही सगळी परिस्थिती आहे। न्यायदेवी या नावाचं हे गाव आहे। नावामध्ये जरी न्याय असला तरी या गावाच्या नशिबी मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याचा अन्यायच लिहिला गेलेला होता। न पाण्याची टाकी न कुठली सरकारी नळ योजना। थेंब थेंब पाण्यासाठी सुद्धा इथल्या महिलांना वणवण भटकावं लागायचं। जेव्हा गावातील महिला डोक्यावर हंडा घेऊन डोळ्यात अश्रू आणून ग्रामपंचायतीत आपल्या व्यथा मांडायच्या तेव्हा गावच्या सरपंच वत्सला तायडे यांचं हृदय पिळवटून निघायचं। जंगलातल्या इरीच पाणी आणत जा, लय त्रास आहे मला, अजूनही त्रास आहे। वया झाल्या तरी त्रास आहे मला पाण्याचा। बरं, आता ईद झाली ही तर ईर झाली तर तरी आता नळ योजना आणली तर फारच चांगली होईल। आमच्या पुढच्या पिढीला बाहेर येईल। पाणीच नव्हतं ना, पाणी नव्हतं। आता भाऊ आले तेव्हापासून पाणी पिऊन राहिलो आम्ही। नाही तर आम्हाला टाइम होता, लय दूर जावं लागे 2-4 किलोमीटर पाण्याले। ह्या एवढाले हाडे घेऊन असं म्हणतो मी, आता लय चांगलं केलं भाऊनं। सरकारी मंजुरी आणि निधी कधी येईल याची वाट न पाहता या माऊलीनं एका स्वाभिमानी स्त्रीसाठी सर्वात अमूल्य असलेलं स्वतःचं मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवलं। स्वतःच्या खिशातून आणि मंगळसूत्र गहाण ठेवून त्यांनी तब्बल 6 लाख रुपये उभे केले। या पैशातून त्यांनी स्वतःच्याच शेतामध्ये विहीर खोदली आणि एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर या विहिरीवरून गावात 7 वेगवेगळ्या ठिकाणी नळ बसवले। सगळ्या गावकऱ्यांची तहान भागवली। आता गरज आहे ती सरकारनं पाण्याची टाकी बसवण्याची। आमच्या आईने घरी बसून आम्ही तर 3.5 वर्ष झालं की आईच्या शेतामधून विहीर खोदून लोकांना पाणी पाजायचो। पण यावेळेस फारच दुष्काळ असल्यामुळे त्या विहिरीचं पण पाणी पुरत नसल्याने आम्हाला नवीन विहीर खोदायचं। मग आम्ही ठरवलं घरामध्ये काय करायचं, विहीर खोदायला तर पैसे लागतील। मग आईच्याकडे काही दागिने होते ते थोडीफार बाहेरून मदत आम्ही केली थोडीफार आणि विहीर खोदली। 6-6.5 लाख रुपये खर्च करून विहीर खोदली। गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये आम्ही असे नळ दिले। जेव्हा महिला ग्रामपंचायतीमध्ये व्यथा घेऊन यायच्या तेव्हा सरपंच वत्सला तायडे यांचं हृदय पिळवटून निघायचं। शेवटी सरकारच्या मंजुरीची वाट न पाहता या माऊलीनं एक असा निर्णय घेतला ज्यानं संपूर्ण महाराष्ट्राचेच डोळे उघडले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या न्यायदेवी गावामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनंतरही शासनाकडून कुठलीच पाणी पुरवठ्याची योजना राबवण्यात आली नाही। मात्र गावातील पाणी समस्या पाहून महिला सरपंच पुढे आली आहे। स्वतःच्या पतीचे दागिने गहाण ठेवत या महिलेने स्वतःच्या शेतात 6 लाख रुपये खर्च करून विहिरीचं बांधकाम केलंय आणि त्यानंतरची संपूर्ण परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। गावामध्ये तब्बल 7 ठिकाणी या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातोय। उन्हाळा झाला आणि याच्याच अनेक उन्हाळे जे आहे गावकऱ्यांनी पाहिलेत, मात्र गावात शासनाकडून अद्याप कुठल्याच प्रकारची योजना राबवली गेली नाही। जल जीवन मिशनवर लाखो रुपये खर्च झाले, मात्र अद्याप गावात एकही पाण्याची टाकी नाहीये। सरपंच असलेल्या या महिलेने पुढाकार घेत गावात स्वतःच्याच शेतामध्ये अशा पद्धतीनं विहिरीचं खोदकाम केलं आणि गावाची तहान भागवली आहे। त्यामुळे या आदर्श महिलेची कहाणीच काही वेगळी आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। राज्य लोकसेवा